आणि यानंतर आपण पुढची महत्वाची बातमी बघणार आहोत। विठू नामाच्या गजरानं अवघी आळंदी नगरी दुमदुमलेली असून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालंय। आळंदीतील मुख्य मंदिरात माऊलींच्या पादुकांचं विधिवत पूजन झालं। संपूर्ण गाभारा आणि मंदिर परिसर सुवासिक फुलांनी अत्यंत नयनरम्य पद्धतीनं सजवण्यात आलेला होता। टाळ मृदुंगाच्या तालावर आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात ठिकठिकाणच्या दिंड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या। लाखो वारकऱ्यांचा हा वैष्णवांचा मेळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालाय। पुण्यात मुक्कामी असलेल्या काही वारकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी संवाद साधलाय। पाहूया। महाराष्ट्रासह सगळ्या देशाला लक्ष लागलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं जे आहे ते आता तुकाराम महाराजांचं प्रस्थान झालेलं आहे। आज ज्ञानेश्वरांचं प्रस्थान होतंय। मात्र यावर्षी आळंदीत पूरस्थिती निर्माण झाल्याने पुण्यातच सर्व वारकऱ्यांना थांबावं असं आव्हान जे आहे ते प्रशासनाने केलेलं होतं। त्यानुसार जे आहे ते आता वेगवेगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि नित्यनियमाप्रमाणे आपला स्वतःचा स्वयंपाक करत सगळ्या महिला वारकरी असतील, पुरुष वारकरी असतील, हे सगळे जे आहेत ते आपल्या दैनंदिन कामामध्ये पाहायला मिळतात। एकादशी पासून आता इथं सुरू होणार, शनिवारपासून आता 2 दिवस इथं थांबणार। आता प्रस्थानचं भजन आम्ही इथं करणार, पारंपरिक भजन, कारण पारंपरिक दिंडी असल्यामुळे आम्हाला इथं आता भजन करायला पाहिजे प्रस्थानचं। तसं आम्ही विनेकरी आणि काही प्रमुख मंडळी आम्हाला जी त्यांनी सांगितलं होतं 1-2 माणसं तुम्ही पाठवा म्हणून दिंडींचे, ते आम्ही त्या ठिकाणी आमचे हे कार्यकर्ते पाठवले आहेत। हो, आम्ही 10 वर्ष सहभागी आहे यामध्ये आणि फक्त चालू वर्षीच एवढं की प्रस्थानला आम्ही नसल्यामुळं एवढीच थोडी खंत आहे, कारण आम्ही प्रस्थान करून तिथून कायम चालत येतो की एवढंच खंत राहिली की आम्हाला तिथून येता आलं नाही। 17 वर्ष झालं चालतोय या दिंडीला मी, अंदाज जाताच आला नाही। 2 दिवस पूर परिस्थितीमुळे त्यांना सहभागी होता आलं नाही। मात्र परवा दिवशीपासून जे आहे ते नित्यनेमाने हे सगळे वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या आनंद उत्सवामध्ये साजरा करत पंढरपूरकडे प्रयाण करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।